कालवा करायचं बंद कर आणि कालव काही इथंच नुसतं चला ही बायानो करायचंय कशा पाहिजे पिऊ द्या त्यांच्यामुळे तर उशीर झालाय गेलं पुढं भाऊजी आमर घेऊन गेलं ते आता आम्ही राहिलो तिघच ही बाकीची जी आहे ती तिथं घरी यायची आम्ही जाऊन शिना तिथनं देव करून बोकाड तिथनं करून शिनाय बोकाड घरी घेऊन येणार तिथं काय भाजी फिजी बनवणार नाही वाडीत फक्त तिथं काय असं ती गोडवा निवत करून शिना बोकाड ही करून आणायचंय माघारी आता पप्पा आले तर त्यांना चहा तर घुटू द्या जुतीने दिला चहा करून ऐकून घे तुझ्या पप्पाला मुकाम नाही सांगितलं होतं तुझा पप्पा मुकाम ना आलाय मग चहा कशा पाहिजे याचा असू द्या म्हणजे त्यांच्या माग पण काय ना काय राडा त्यांच्यामुळे जिथं 9 वाजले हाय असं तू दिनार फुकून कशा पाय प्यायचाय हा मग तुम्हाला पाठ 5ला उठून देवपूजा करायची कळत नाही का पण इथं 1 तासा करता इथं 4 तास लेट होते सगळी काम माहित नाही तुम्हाला तर आता निघालोय लोटवडीला पण इथं काय राडा ह्यांचा चालू आहे ही करा ती करा ती करा सगळा कालवा मावशी यायची माझी मग ती मावशी मटण खात नाही चिकन खात नाही तिला राहायला म्हणलं यस तू वांग्याची भाजी तिच्या पुरती तेवढीच आणि चपाती तेवढा करून ठेवा म्हणलंय आणि भाऊ पण खात नाही एक मटण बोकडाचं त्यासाठी कोंबडी आणि चिकनचं बेत काय तर करावं लागतं याला भाऊ खात नाही तू काय नाही खात म्हणलं ते अंगाला गाय द्यायचं खायला काय नाही पण अंगाला गाय द्यायचं म्हणलं तर गुरांना नीट बांधून शे ना आता एक मावशी कवायची तुझी कुठं ठेव काय माहिती आता सगळ्याला सांगितलंय सगळ्यांना फोन केले ते आता कोण कोण येतंय कोण कोण नाही त्याच्याला जा दूध वाढायला ह्याला 5 ग ए चला उशीर झालाय चला 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 तर हे आणलेलं आहे आलोय देवळात चालू बरं का हिने गेल्यात आत ते 9 वाजले त्या तर ह्या बाईकंड ही सगळी अशी जत्रा भरली 12-1 वाजूस तर फुल होतं हे का नाही 5 वाजेपर्यंत राहते 5 वाजेपर्यंत फुल म्हणजे फुल तिथं काय व्हिडिओ आम्ही काढला नाही बरं का जरा गडबडीत होतो झाला देवदेव निघालोय घरला तुम्ही म्हणता लगेच देवदेव कसा झाला देवदेव कसा केलाय आपण बोकडी तर सोडवून घरला घेऊन चाललोय परत निवड शिजून आपण इथं दाखवा येणार आहे रिटर्न माघारी यायचं कारण की लय आपल्या म्हणजे घरापासून लय लांब नसल्यामुळं आपल्याला परवडत आहे त्यामुळे ह्यांनी म्हणलं घरीच करायचं इथलं न्यायचं वडवानी वधी आणला होता मी तर म्हणलं होतं आता आहे तर भाऊजी ही महाग आहेत अमर आणि भाऊजी 2 जण महाग आहेत ती त्यांच्यापाशी हाय बोकड त्यांना म्हणलं आम्ही हाय टेबल जातो दमा म्हणत तुम्ही या घरी निवांत ह्याय ती महाग अजून तर चला घरी जाऊन बघूया कसं आहे कसं नाही हा होय 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 उरक काम चोर आम्ही जाऊन आलो काय काय केलं तो काम असतो सगळं केलं सगळं आईला मला माहित आहे आम्ही काय काय केलं लिफ्ट गेला पुढं सगळं घर बिरावरून भांडी बिडी घासून नांगेल मांडून कपडे बिपडे धुवून चपात्या करून बसलो भाकरी का करत अजून चुलीला तर काही जण पडले लाकड नाही काय नाही काय नाही म्हणलं शिजू घालावं मग भाकरी करा जोडीने बसलाय काय भानगड कार्यक्रम आहे म्हणजे माझ्या दिरांतर बघा जार किती सांगितले तर बोकाड 1 तसं असतंय तिथं 5 जार मटण खायला भेटणार तर बघा मटण इथे घेतलंय पाटीत हे असं आता शिक मामांना हत्या दे चालू केलं या तिकडे ओंकार दोन आण घासून 2 आणून घे आवा पप्पा कप्पा पांढऱ्या कपड्याला डाग पडते लगे पडलं तर काय टायवेल द्या त्यांना सांगायचं हा टायवेल द्या टायवेल
करावं लागतं है ना. चिरा चिरा लागले तर तिथं ही करायला. अगं तू कोथमीर खोबरं ती बारीक करायची तिथं नदर राखत बसली खायचं असली म्हणे. आ होय आ शिकती काय थोडं थोडं आपल्याला जुळत नसतं. आपली कामं आहे ती घ्या करून शिना. ती हांडा ही तिथं घासून ठेवलाय म्या. घे इकडं चला. हा घ्या जा. तिथं 1 किलो खोबरं काढून ठेवलंय त्यातलं थोडं काढून ठेव आणि बाकीचं समजा घाला आहे का नाही बा. ऐ हा थोडी करायची आहे भाजी. मुलकाची माणसं यायची आहेत ती. आ हवाय वाजू ती काय म्हणते हांडाभर करायची आहे. तर बसले ती समधी घेतलंय उरकून. आता ही झालं की मग शिजाय टाकायचं. भाकरी करताय तुम्ही 2 जण. अजून 1-2 जण कोण तर पाहिजे होय. ठेवलंय की तिथं असेल एवढंच. चरबी वाय भाजायला लागली. इकडे चालाय बघा हळद मीठ लावलेलं आहे. मटण आता हे हांड्यात जाणार आहे. चरबी चांगली बाजू पाहिला बोकडाची एवढी चरबी बघा कशी नुसती तडतड करायला लागली नुसती. आता पूर्णपणे जेव्हा ही भाजती का नाही हा तेव्हा ही बारीक होती चरबी. बारीक लय म्हणजे बघी कसं बारीक तेल तुकडं सुटतं हो केलतं, त्याचं. बारीक तुकडं केलं हा कसं फुगलंय टाकायचा काय धाबा. धाबा हा? डायरेक्ट धाब्याच नियोजन आहे. बर त्याला धाबा त्याला गरीब माणसं धाबा टाकते. अहो गरीब माणसंच काहीतरी करून दाखवते ती वा. धाब्याच नियोजन काय वाईट नाही. चांगलं आहे. मग मोठा मसाले 7 असल्यावर धाबा तर काय करतो या. भाज्या नुसतं 1 नंबर झाल्या पाहिजे त्या. आहे का नाही मग बघ की भाजलंय का. भाजले का बघा आता तुम्ही. आता घेऊया आपण मटण टाकून ती काय असेल ते घेऊया समजा टाकून. जाळा वंकवा नुसती कडक कपडे घालून फिरू नका. मग काय तर हा अजून पाहुणे कोण आली नाही ती होय. चालू आहे ती निम्या रस्त्याने ती फोन करायला चालू आहे. आहे काय हा आता वजडी फ्राय. तर कसा आहे आवाज वजडी फ्राय. कारण की मागणं टाकलं तर लवकर शिजत नाही. त्याला थोडं भाजू द्यावं लागतं. ह्याला धुवून घेतलंय स्वच्छ पाण्यात 2 गरम पाण्यात ते मस्त धुतलेलं आहे ते. काय तुम्ही ढिलं पड नका हलवा. जाळ आहे का खाली. हा मटण तर बघ कसं हलवून मीठ हळद लावून ठेवलं. ते तुमच्याकडे असतंय ते हळद मीठ लावायचं परफेक्ट. हळद आणि मीठ जास्त व्यवस्थित असल्यावर कसं आहे मध्ये लुडबुड पाहिजे पण चालू आहे. तिलाच ते आवडते त्या पुंगळ्या वजडी आवडते. आवडते ती खाती सगळं. समजा येते बघ इकडं सगळे सगळे येते तिकडं आईची गडबड उठली. तिकडं ती वेगळंच चालाय. तिकडं भाकरीचं नियोजन चालाय. जाळ घालते मेन जाळ पाहिजे. जाळ पाहिजे हो. ओंकार लागला आपल्या हलवायला. काय जाळ पाहिजे हवं. तर घ्या टाकून हो टाकूया. टाकून तसं नसतं अगोदर मटण टाक. हलवा येत नसतं. अलीकडे चिटकवा इकडं अलीकडे जिकडे जाळ भरपूर असेल तिकडे चिटकवा. उरका का नका 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 ना घ्या टाकून शिना.